नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि। आज आपण भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म याचा दुसरा भाग आपण आज ह्या ग्रंथाचा वाचन करणार आहोत। दुसऱ्या भागामध्ये असित मुनींचं आगमन होतंय। ज्यावेळी या बालकाचा जन्म झाला त्यावेळी असित नावाचा एक महान तपस्वी ऋषी हिमालय पर्वतावर राहत होता आणि तथागत भगवान बुद्धांचा जन्म झाला त्यावेळी असित मुनी नावाचा एक तपस्वी हा हिमालय पर्वतावर राहत होता। असित ऋषीने पाहिले की अंतरिक्षातील देव बुद्ध या शब्दाचा ध्वनी करीत आहेत व त्याचा प्रतिध्वनी चोहोकडे उमटत आहेत। त्याने पाहिले की ते आपली वस्त्रभूषणे मिरवीत इकडे तिकडे हर्षभराने फिरत आहेत। त्यांनी विचार केला की ज्या ठिकाणी बुद्धांना जन्म घेतला आहे तिथे मी का जाऊ नये। आणि मग त्या असित मुनीने ठरवलं ज्या ठिकाणी बुद्धांचा जन्म झालेला आहे त्या ठिकाणी मी का जाऊ नये। त्याने आपल्या दिव्य दृष्टीने सर्व जम्बू द्वीपाचे निरीक्षण केले तेव्हा शुद्धोधनाच्या ग्रही तळपणारे एक दिव्य बालक जन्माला आले असून त्यामुळे अंतरिक्षातील सर्व देव हर्ष निर्माण झाले आहेत असे त्याला दिसले। म्हणून तो महान ऋषी उठला आणि आपला पुतण्या नरदत्त याला बरोबर घेऊन राजा शुद्धोधनाच्या ग्रही आला व त्याच्या राजवाड्याच्या प्रवेशद्वारापाशी उभा राहिला। तेथे त्याने लाखो लोक गोळा झाल्याचे पाहिले तेव्हा तो द्वारपालाकडे गेला आणि त्याला म्हणाला, अरे राजाला जाऊन सांग की दाराशी एक तपस्वी उभा आहे। आणि हा जो असित मुनी होता तो राजा शुद्धोधनाच्या महालाकडे गेला आणि महालाकडे गेल्यानंतर अनेक लोक तिथे जमले होते आणि त्यांनी सांगितले की एक असित मुनी नावाचा एक तपस्वी आलेला आहे, राजाला सांग। तेव्हा तो द्वारपाल शुद्धोधनाजवळ गेला आणि हात जोडून म्हणाला, महाराज दाराशी एक वयोवृद्ध ऋषी येऊन उभे राहिले आहेत, ते आपल्याला भेटण्याची इच्छा करीत आहेत। राजाने असित मुनी करता एक आसनाची व्यवस्था केली आणि तो द्वारपालास म्हणाला, त्या ऋषीला आत येऊ दे। तेव्हा महालाच्या बाहेर येऊन तो द्वारपाल असित मुनीला म्हणला, कृपा करून आत चला। असित मुनी शुद्धोधन राजाजवळ गेला व त्याच्याकडे उभा राहून म्हणाला, विजय असो राजा, तुझा विजय असो, तू आयुष्यमान हो आणि आपलं राज्य सद्धम्माने चालव। तेव्हा शुद्धोधनाने असित मुनीला साष्टांग नमस्कार घातला आणि त्याला बसण्याकरता आसन दिले। असित मुनी सुखपूर्वक स्थानपन्न झाल्यावर शुद्धोधन म्हणला, ए तपस्वीन, यापूर्वी आपले दर्शन झाल्याने आठवत नाही, आपल्या आगमनाचा काय हेतू असावा बरे? आपण इथे येण्याचे कारण काय? असित ऋषी शुद्धोधनाला म्हणाला, राजा तुला पुत्र प्राप्ती झाली आहे, तुझ्या पुत्राला पाहण्याच्या इच्छेने मी इथं आलोय। आणि राजा शुद्धोधन जेव्हा त्या असित मुनींना विचारतो का बाबा ऋषी महाराज तुम्ही का आलेले आहात, तेव्हा असित मुनी म्हणतात की राजा तुला जी पुत्र प्राप्ती झालेली आहे आणि त्या पुत्राला बघण्यासाठी मी इथे आलेलो आहे। शुद्धोधन म्हणाला, मुनीवर बालक आता झोपला आहे, थोडा वेळ आपण थांबण्याची कृपा कराल का? ऋषी म्हणाला, राजा असले थोर महात्मे जास्त वेळ झोपत नाहीत, हे थोर महात्मे स्वभावतच जागृत असतात। इतक्यात त्या महान ऋषीवर अनुकंप दाखवून त्या बालकाने आपण जागे झाल्याची हालचाल केली
बालक जागेत झालेले पाहताच शुद्धोधनाने आपल्या दोन्ही हातांनी त्याला उचलून घेऊन ऋषीच्या समोर आणले आणि ते बालक जागे झाल्याचं वाटल्यानंतर तो उठला आणि त्याने ते बालक ते ऋषीला हे केलं. अशीत ऋषीने त्या बालकाला निरखून पाहिले तेव्हा त्या महापुरुषाच्या 32 लक्षणांनी व 80 शुभ्र चिन्हांनी युक्त असलेले त्यात दिसले. आणि ते जे बालक होतं त्याची सगळी लक्षणं कशी होती ते त्यात सांगितलेली आहेत. त्याने पाहिले की त्याचा देश शुक्र व ब्रह्मा यांच्यापेक्षाही अधिक तेजस्वी आहे व त्याचे तेजोमंडल त्यांच्यापेक्षाही शतसहस्र पटीने अधिक दैदिप्यमान आहेत. म्हणजे त्या असित मुनीला तथागत म्हणजे सिद्धार्थ या मुलामध्ये काय काय आहेत हे त्यांनी सांगितलेलं आहे. असित ऋषीच्या मुखातून त्वरित उद्गार निघाले, निसंदेह या पूर्ती तलावर हा अलौकिक पुरुष अवतरलेला आहे. असे म्हणून असित मुनी आपल्या आसनाजवळ उठले. आपले दोन्ही हात जोडून त्यांनी त्या बालकाला साष्टांग नमस्कार घातला. त्यांनी बालकाभोवती प्रदक्षिणा घातली आणि त्याला आपल्या हातात घेऊन ध्यानमग्न स्थितीत ते उभे राहिले. आणि त्यांनी ते बालकाला बघितलं आणि त्यांनी हातामध्ये ते बालक हातावर घेतलं आणि त्यांनी ध्यानमग्न झाले. असित ऋषीला पूर्वीची सुपरिचित भविष्यवाणी माहीत होती. गौतमाप्रमाणेच महापुरुषाच्या 32 लक्षणांनी युक्त असलेल्यांच्या पुढे 2च मार्ग असतात, तिसरा नाही. जर तो संसारी जीवनात राहिला तर चक्रवर्ती सम्राट होईल, पण जर ग्रहत्याग करून त्याने संन्यास घेतला तर तो सम्यक संबुद्ध असा बुद्ध होईल. आणि जेव्हा असित मुनी ऋषींना बघितलं आणि त्यांना जे आपण पाठीमागे जे 8 ब्राह्मणांनी स्वप्न सांगितलं होतं त्याचप्रमाणे जर हा संसारी जीवनात राहिला तर चक्रवर्ती सम्राट होईल आणि जर ग्रहत्याग केला तर अर्थात सम्यक संबुद्ध होईल. असित ऋषीला खात्री होती की हे बालक ग्रस्ती जीवनात राहणार नाही, परंतु असित ऋषीला माहित होतं की हे बालक काही संसारी जीवनामध्ये राहणार नाही, ग्रस्ती जीवनात राहणार नाही आणि म्हणून ते ग्रहत्यागच करीन असं त्यांना वाटलं होतं. त्या बालकाकडे पाहून अश्रू ढाळीत दीर्घ निश्वास टाकून तो ऋषी रडू लागला. आणि त्या बालकाकडे बघितलं आणि बालकाकडे बघून असित ऋषी हा रडू लागला. असित मुनी ऋषी अश्रू ढाळीत व दीर्घ निश्वास टाकीत रडत होते हे शुद्धोधनाने पाहिलं. आणि मग असित ऋषी हे बाळाला घेतल्यानंतर रडतायत, अश्रू ढाळत आहेत हे बघितल्यानंतर शुद्धोधनाने ते बघितलं. असित मुनी रडत असलेल्या पाहून शुद्धोधनाच्या अंगावर रोमांच उभे राहिले आणि त्यांनी व्याकुळतेने असित मुनीला विचारले, हे मुनीवर अशा रीतीने का रडत आहात? अश्रू का ढाळीत आहात? दीर्घ निश्वास का टाकीत आहात? माझ्या बालकाचे भविष्य निर्विघ्न आहे ना? आणि जेव्हा असित मुनी त्या बालकाला घेऊन रडत होते तेव्हा शुद्धोधनाला भीती वाटली आणि मग ते म्हणतात की बाबा तू का रडतोयस, काय झालेलं आहे? हे ऐकून ऋषी म्हणाला, राजा मी बालकासाठी रडत नाहीये, त्याचे भविष्य अगदी निर्विघ्न आहे, मी रडतो आहे ते माझ्यासाठी. आणि मग तो म्हणाला असित मुनीला की मी बालकासाठी रडत नाहीये, तर मी रडतोय ते माझ्या स्वतःच्यासाठी. राजा म्हणला, का बरं? शुद्धोधनाने विचारलं. ऋषी उत्तरला, मी वयोवृद्ध झालो आहे, माझं आयुष्य आता संपत आलं आहे. निश्चितपणे हे बालक बुद्ध होणार असून ते परमोच्च व सम्यक संबोधी प्राप्त करून घेईल. तर नंतर आजवर या पृथ्वी तलावर जे कोणी करू शकले नाही ते धर्मचक्र परिवर्तन हे बालक करेल. जगताच्या सुख समृद्धीसाठी तो आपल्या महान तत्वाचा उपदेश करेल. बघा, अत्यंत लहानपणी असतानाच असित मुनी ह्या तपस्वीनी सम्यक संबुद्ध बुद्धांचं जे भविष्यातले जीवन आहे
ते याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ज्या धार्मिक जीवनाची तो घोषणा करील ते जीवन आरंभी कल्याणकारक, मध्ये कल्याणकारक आणि अंती कल्याणकारक असेच असेल. ते शब्द व शब्दाचा भावार्थ यांनी परिपूर्ण बुद्ध पवित्र अंगच असेल. ज्याप्रमाणे एखादं उंबराचं फूल क्वचितच वेळी व स्थळी या जगात उमललेले दिसते, त्याप्रमाणे असंख्य पर्व काळानंतर या जगतात एखाद्याच वेळी व स्थळी पूजनीय बुद्ध उदयास येतात. त्याप्रमाणे राजा हा मुलगा सुद्धा निसंशय परमज्ञान प्राप्त करून संबोधी प्राप्त करून घेईल आणि असंख्य जीवांना दुःख सागरातून तरुण घेऊन येऊन परम सुखाची स्थिती प्राप्त करून घेईल. आणि म्हणून हे जे बालक आहे, हे बालक भविष्यामध्ये खूप महान होणार आहे. आणि मग त्या बालक कशा प्रकारचं लोकांचं जीवन सुधरेल, लोकांना दुःखातून कसं हे काढेल, लोकांचं कल्याण कसं होईल, याच्या असे मुनी सांगतात. परंतु मी त्या बुद्धाला पाहू शकणार नाही म्हणून मी रडतो आहे. मी रडतो का आहे की आता मी वृद्ध झालेलो आहे आणि हे जे बालक हे सम्यक संबुद्ध होणार आहे, परंतु माझं वय झाल्या कारणामुळे मी बुद्धांना बघू शकत नाही आणि म्हणून मी रडतो आहे. या दुःखामुळेच हा असा दीर्घ निश्वास टाकीत आहेत, कारण अशा या बुद्धाची पूजा करायस मला मिळणार नाही. तदनंतर राजाने त्या थोर असित ऋषीला व त्याचा पुतण्या नरदत्त याला यथायोग्य भोजन देऊन संतुष्ट केले. त्यांचा वस्त्रदान देऊन त्यांच्या भोवती प्रदक्षिणा घालून वंदन केले. तेव्हा असित मुनी त्याचा पुतण्या नरदत्त याला म्हणाला, नरदत्ता, जेव्हा हे बालक बुद्ध झाल्याचे तू ऐकशील तेव्हा त्याच्याकडे जाऊन त्याच्या ज्ञान मार्गाचा अनुग्रह कर. ते तुला सुख शांतीचे व कल्याण प्राप्त ठरेल. असे म्हणून असित मुनीने राजाची अनुज्ञा घेऊन तो आपल्या आश्रमाकडे निघून गेला. आता महामायेचा मृत्यू. 5व्या दिवशी नामकरण विधी करण्यात आला. मुलाचे नाव सिद्धार्थ असे ठेवण्यात आले. त्याच्या गोत्रनास गौतम होते. त्याचं गोत्रनाम म्हणजे सिद्धार्थाचं जे गोत्रनाम होतं ते गौतम होते, म्हणून त्याला सिद्धार्थ गौतम या नावाने लोक संबोधू लागले. मुलाच्या जन्माचा आनंदोत्सव व नामकरणाची समारंभ चालू असतानाच महामाया एकाएकी आजारी पडली व तिचे दुखणे बळावू लागले. आणि जिकडे मुलाच्या नामकरणाचाच विषय होता, म्हणजे सगळीकडे आनंद उत्सव साजरा होता, सगळी लोक वेगवेगळ्या प्रकारची आभूषणे घालून बाळाचं कौतुक करत होते. त्याच वेळी महामाया जी सिद्धार्थाची आई आहे ही आजारी पडली. आपला अंतकाळ जवळ आला हे असे ओळखून तिने राजा शुद्धोधनाला व प्रजापतीला आपल्या रुग्णशैलेजवळ बोलवले आणि म्हटले, माझ्या मुलाबद्दल असित मुनीने जे भविष्य वर्तवले आहे ते खरं होईल याचा मला विश्वास वाटत आहे. मला दुःख एवढंच वाटत आहे की ते खरं ठरलेलं पाहण्यासाठी मी जिवंत राहणार नाही. माझं बाळ आता लवकरच मातृहीन होईल, परंतु माझ्या मागे माझ्या मुलाचे काळजीपूर्वक लालन पालन होईल किंवा नाही व त्याला भवितव्यातला अनुलक्षून त्याची योग्य प्रकारे जोपासना केली जाईल किंवा नाही याबद्दल मला मुळीच चिंता वाटत नाही. आणि प्रजापती, माझे बाळ मी तुझ्या स्वाधीन करत आहे. आणि ती सांगते, प्रजापती ही महामायाची मोठी बहीण आहे. त्याच्या आईपेक्षाही तू त्याचा चांगला सांभाळ करशील याबद्दल मला मुळी शंका नाही. आता कष्ट होऊ नका, मला इहलोक सोडण्याची आज्ञा द्या. देवाचं बोलवणं आलं आहे, त्याचे दूत मला घेऊन जाण्यासाठी थांबले आहेत. असे म्हणून महामायेने प्राण सोडला. म्हणजे सिद्धार्थ गौतमाची आई महामाया
ही सिद्धार्थ अत्यंत लहान, म्हणजे खूप 4-5 दिवसाचा असताना किंवा 8-15 दिवसाचा असताना महामाया त्यांना सोडून गेलेली आहे. सिद्धार्थाचा नंद नावाचा एक धाकटा भाऊ होता. शुद्धोधनाचा महाप्रजापतीपासून झालेला तो पुत्र होता. सिद्धार्थला याशिवाय अनेक चुलत भाऊ होते. महानाम व अनिरुद्ध हे त्याचे चुलत, शुक्लोदन त्याचे यांचे पुत्र, आनंद हा त्याचा चुलता, अमितोदन याचा पुत्र व देवदत्त ही त्याची मावशी अमिता हिचा पुत्र होता. महानाम हा सिद्धार्थपेक्षा वयाने वडील होता व आनंद हा लहान होता. त्याच्या सोबतीनं सिद्धार्थ लहानाचा मोठा झाला. बालपण आणि शिक्षण. आता आपण बघणार आहोत सिद्धार्थाचं बालपण आणि शिक्षण. जेव्हा सिद्धार्थ चालू आणि बोलू लागला तेव्हा शाक्यातील वयोवृद्ध जाणते लोक एकत्र जमले व त्यांनी शुद्धोधनाला सांगितले की मुलाला अभया या ग्रामदेवतेच्या देवळात दर्शनाला नेलं पाहिजे. शुद्धोधन कबूल झाला व त्यांनी मुलाला कपडे घालण्यास महाप्रजापतीला सांगितले. ती त्याला कपडे करीत असताना बाळ सिद्धार्थाकडे गोड आवाजात आपल्याला कुठे नेले जात आहे हे आपल्या मावशीला विचारले. तेव्हा त्याला समजले की आपल्याला देवळात नेले जात आहे. तेव्हा तो हसला. तथापि शाक्यांच्या रीतिरिवाजानुसार तो देवळात गेला. वयाच्या 8व्या वर्षी सिद्धार्थाचा विद्या अभ्यास सुरुवात झाली आणि वयाच्या 8व्या वर्षी सिद्धार्थाच्या अभ्यासाची सुरुवात झाली. महामायेच्या स्वप्नाचा अर्थ सांगण्यासाठी शुद्धोधनाने ज्या 8 ब्राह्मणांना बोलवले होते व ज्यांनी सिद्धार्थ भविष्य कथन केले होते ते त्याचे प्रारंभीचे गुरु झाले. आणि जे 8 ब्राह्मणांनी सिद्धार्थाच्या जीवनाविषयी सांगितलं होतं ते त्याचे पहिले गुरु झाले. त्यांना जे काही ज्ञान होतं ते सर्व त्यांनी सिद्धार्थाला शिकवल्यानंतर शुद्धोधनाने उच्च देशातील थोर कुळात जन्मलेल्या उच्च परंपरा असलेल्या सभ्यमित्राला बोलावून घेतले. सभ्यमित्र हा भाषाशास्त्र, व्याकरणशास्त्र, वेद, वेदांगे आणि उपनिषदे या सर्वात पारंगत होता. शुद्धोधनाने त्याच्या हातावर सुवर्ण कमलातून उदक प्रदान करून सिद्धार्थाला अध्ययनासाठी त्याच्या स्वाधीन केले. हा त्याचा दुसरा गुरु, म्हणजे सभ्यमित्र हा त्याचा दुसरा गुरु. त्याच्या हाताखाली सिद्धार्थ गौतमाने तत्कालीन सर्व दर्शन शास्त्रे आत्मसात केली. याशिवाय त्याने आलार कालामचा शिष्य भारद्वाज याचकडून ध्यान धारणेची विद्या संपदिली. भारद्वाजचा आश्रम कपिलवस्तू येथेच होता. सुरुवातीची लक्षणे. जेव्हा तो आपल्या पितेच्या शेतावर जात असे व जेव्हा त्या ठिकाणी त्याला काही काम नसे त्यावेळी तो एकांत स्थळी जाऊन समाधी लावण्याचा यत्न करीत होता. आणि मग जेव्हा तो असा एकत्र बसायचा तेव्हा तो एकांतामध्ये बसायचा. त्याच्या बौद्धिक विकासासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी केल्या जात असताना क्षत्रियाला आवश्यक अशा युद्धविद्येच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष केलं त्याला जात नव्हतं. कारण आपल्या मुलाचा मानसिक विकास करताना त्याच्या पौरुषत्वाच्या विकासाकडे दुर्लक्ष करण्याची चूक आपल्या हाती होऊ नये याची दक्षता शुद्धोधन घेत असेल. आणि शुद्धोधनाने, कारण तो राजा होता, राजाचा मुलगा युवराज होता आणि राजाप्रमाणेच त्याची जे काय राजाचे हे असतं त्या पद्धतीनंच त्याचं पालन पोषण झालं पाहिजे, त्याचा अभ्यास झाला पाहिजे, त्याचं शिक्षण झालं पाहिजे याकडे शुद्धोधन लक्ष देऊन होता. एकदा तो आपल्या काही मित्रांबरोबर आपल्या पितेच्या शेतावर गेला. तेथे त्याने अंगावरील अगदी थोडक्या वस्त्रानिशी अंग भाजून काढणाऱ्या कडक उन्हात जमीन नांगरणे, बांध घालणे, झाड तोडणे इत्यादी कामं करीत असलेले मजूर पाहिले.
ते दृश्य पाहून तो अतिशय हळहळला. तो आपल्या मित्रांना म्हणला, एका माणसाने दुसऱ्याची पिळवणूक करावी हे योग्य ठरते का? मजुराने कष्ट करावे व त्याच्या कष्टाच्या फळावर माणसाने आपले जीवन असावे, मालकाने आपले जीवन जगावे, हे कसं बरोबर असू शकतं? आणि जेव्हा सिद्धार्थाने बघितलं की काही कामगार आहेत, कष्टकरी आहेत, हे कष्टकरी उन्हातानामध्ये ते कष्ट करतात, काम करतात, तेव्हा सिद्धार्थ म्हणला की काही लोकांनी कष्ट करायचं आणि मालकाने त्या कष्टकऱ्याच्या जीवावर आपलं जीवन जगायचं, हे बरोबर नाही, अशा प्रकारचं सिद्धार्थाने सांगितलं. त्याच्या मित्रांना यावर काय उत्तर आहे हे कळेना, कारण ते जुन्या परंपरेचे तत्वज्ञान मानणारे होते. त्यांच्या मते मजुराचा जन्म हा आपल्या धन्याची चाकरी करण्यासाठीच आहे आणि आपल्या धन्याची चाकरी करण्यातच त्याच्या जीवनाची इति कर्तव्यता आहे. त्याच्या ऋषी त्याचे जे मित्र होते ते जुन्या विचारसरणीचे होते. ते म्हणले की मजूर जे आहेत त्यांना धन्याची चाकरी करणे, मजुरी करणे हे त्यांचं काम आहे. त्यामुळं त्यांनी सिद्धार्थाच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. शाक्य लोक वप्रमंगल नावाचा एक उत्सव साजरा करीत असत. हा ग्रामीण लोकांनी धान्याच्या पेरणीच्या दिवशी साजरा करायचा उत्सव होता. शाक्य लोकांच्या प्रतिनुसार या दिवशी प्रत्येक शाखेला स्वतः आपल्या हाताने जमिनीत नांगर धरणे भाग पडत असे. सिद्धार्थ या प्रथेचे नेहमी पालन करीत नसे. तो स्वतः नांगर धरीत असे. जरी तो विद्वान होता तरी त्याने शारीरिक श्रमाचा कधी तिरस्कार केला नाही. तो क्षत्रिय कुळात जन्मलेला होता आणि त्याला धनुर्विद्येचे आणि इतर शस्त्रे चालवण्याचे शिक्षण मिळाले होते. परंतु दुसऱ्याला निष्कारण इजा करणे त्याला आवडत नव्हतं. शिकार करण्याच्या मंडळात सामील होण्यास तो तयार नसे. त्याचे मित्र त्याला म्हणत, तुला वाघाची भीती वाटते काय? तेव्हा तो उत्तर देई, मला माहित आहे तुम्ही वाघाला मारण्यासाठी जात नसून तेथे हरिण आणि ससे यांच्यासारख्या निरुपद्रवी प्राण्यांना मारण्यासाठी जात आहात. निदान तुझे मित्र किती बिनचूक निशाणीबाई करतात हे पाहण्यासाठी तरी तू ये. त्याचे मित्र त्याला आग्रह करीत सिद्धार्थांना अशा प्रकारच्या आमंत्रणाला नकार देई आणि म्हणे, मला निरुपद्रवी प्राण्यांना मारायला पाहणे आवडत नाही. आणि त्याचे मित्र म्हणायचे की ठीक आहे, तू शिकार करू नको, परंतु तू आमच्या जवळ बघायला तरी ये. परंतु निरुपद्रवी जे प्राणी आहेत त्या प्राण्यांना मारणं, जे लोक मारतात ते मला बघायला आवडत नाही. सिद्धार्थाच्या या प्रवृत्तीमुळे प्रजापती गौतमी अतिशय चिंताग्रस्त होत असे. त्यांच्याशी वाद घालताना ती म्हणे, तू विसरतोस की तू क्षत्रिय आहेस. लढणे हा तुझा धर्म आहे. शिकारीच्या मार्गानेच युद्धविद्येत निपुणता प्राप्त होते, कारण शिकारीने अचूक नेमबाजीचे शिक्षण मिळते. शिकार हे क्षत्रियांचं युद्ध विद्येचं शिक्षण घेण्याचं एक क्षेत्र आहे. सिद्धार्थ नेहमी गौतमीला विचारत असते, पण आई, क्षत्रियांना लढले तरी का लागते? आणि गौतमी उत्तर देई, तो त्याचा धर्म आहे म्हणून. तिच्या उत्तराने सिद्धार्थाचे समाधान होत नसे. तो गौतमीला विचारी, मला असे सांग की माणसाला मारणे हा माणसाचा धर्म कसा होऊ शकतो? सिद्धार्थ म्हणतो. गौतमी उत्तर देई, ही प्रवृत्ती एखाद्या संन्यासाला योग्य आहे, पण क्षत्रियाने लढलेच पाहिजे. जर ते लढणार नाही तर राज्याचे संरक्षण कोण करेल? पण आई, जर सगळे क्षत्रिय एकमेकांना प्रेम करू लागले तर हिंसा न करता ते आपल्या राज्याचे रक्षण करू शकणार नाही का? यावर गौतमी निरुत्तर होत असे. आणि जर सगळ्याच राज्यांनी ठरवलं की आपापले राज्य सांभाळत असताना युद्धच करायचं नाही तर होऊ शकत नाहीत का?
अशा प्रकारचा प्रश्न तो गौतमीला विचारत असते. तो आपल्या मित्रांना आपल्या बरोबर बसवून समाधी लावण्यास उद्युक्त करण्याचा प्रयत्न करी. त्यासाठी योग्य असे आसन घालून बसल्याचे त्यांनी शिकवी. तो आपल्या एखाद्या विषयावर चित्त एकाग्र करण्यास शिकवी. मी सुखी व्हावे, माझे आप्तेष्ट सुखी व्हावेत, सर्व प्राणी मात्र सुखी व्हावेत, अशा प्रकारच्या विचारांची ध्यानाकरता निवड करण्याविषयी तो त्यांना उपदेश देत असत. परंतु त्याचे मित्र ह्या गोष्टीला महत्व देत नसत. ते त्यांची हसून थट्टा करीत, ते डोळे बंद करीत, पण ते चिंतनाच्या विषयावर मन एकाग्र करू शकत नसत. उलट त्यांच्या दृष्टीपुढे शिकारेही हरिणे किंवा खाण्याचे गोड पदार्थ येत असत. त्याच्या पिण्याला व मातेला त्याचा हा ध्यान धारण्याचा ध्यास आवडत नसे. तो क्षत्रियांच्या जीवनाच्या सर्वज्ञ विरुद्ध आहे असे जरा वाटत असेल. आता इथे सिद्धार्थ गौतम बुद्धाचं आपण जर बघितलं, सिद्धार्थाचं, तर क्षत्रियपेक्षा त्याचा जो कल होता हा ध्यानाकडे होता. प्राण्यांची हिंसा करू नये, म्हणजे मानवतावादी होता. योग्य विषयावर चित्त एकाग्र केल्याने अखिल जगातील मनुष्य मार्गातील प्रेम भावना वृद्धिगत होते, यावर सिद्धार्थाचा विश्वास होता. या संबंधीची खात्री देताना तो म्हणे, आपण जेव्हा प्राणी मात्रांचा विचार करतो तेव्हा त्यातील भेदाभेद व असमानता यापासून सुरुवात करतो. आपण मित्रांना शत्रूपासून वेगळे करतो. आपण आपल्या पाळीव जनावरांना मनुष्य प्राण्यापासून भिन्न समजतो. आपण मित्र व पाळीव जनावरे यावर प्रेम करतो आणि शत्रू व ईश पशुचा द्वेष करतो. ही भेदरेषा आपण ओलांडली पाहिजे आणि आपण जेव्हा आपल्या चिंतनात व्यवहारिक जीवनाच्या मर्यादेपलीकडे जातो तेव्हाच ते करू शकतो. अशा प्रकारची त्याची विचारधारणा होती. आता इथे जर आपण भगवान बुद्धांची विचारधारा जर बघितली तर पूर्ण राज्याच्या म्हणजे राज्यकारभाराला आवश्यक आहे किंवा राज्यकारभारामध्ये जो राज्याचं राज्यशास्त्र आहे त्याच्यापेक्षा ही खूप वेगळी होती. त्याचे बालपण परमोच्च प्रेम भावनेने व्यापलेले होते. एकदा तो आपल्या पितेच्या शेतावर गेला. विश्रांतीच्या वेळी एका झाडाखाली बसून तो निसर्गाची शांती व सौंदर्याचा आस्वाद घेत होता. इतक्यात आकाशातून एक पक्षी त्याच्या समोर पडला. त्या पक्षाचा बाण लागला होता व तो त्याच्या शरीरात रुतला होता. त्यामुळे तो पक्षी घायाळ होऊन तडफडत होता. सिद्धार्थ त्या पक्षाला वाचवण्यासाठी पुढे झाला. त्याने त्याच्या अंगातील बाण उपटून काढला, त्याच्या जखमेवर पट्टी बांधली व त्याला पिण्यासाठी पाणी दिले. त्याने त्या पक्षाला उचलले व त्या जागी तो अगोदर बसला होता त्या जागी आला. त्याने त्या पक्षाला आपल्या उत्तरीय वस्त्रात गुंडाळले आणि ऊब देण्यासाठी त्याला आपल्या हृदयाशी भेटले. आपल्याला माहित आहे ही हंस हा कुणाचा हे गा आपण बघितलं असेल ना, चांगलं गाणं आहे. तर ज्या पद्धतीनं त्या पक्षाला बाण मारल्यानंतर तो पक्षी खाली पडला तेव्हा सिद्धार्थाने तिथे जाऊन त्या पक्षाला घेतलं, त्याला बाण पुढे लागला तर तेही केलं, पाणी पाजलं आणि त्या पक्षाला परत एकदा जीव दिला. अशा प्रकारचं त्यांनी दिलेलं आहे. सिद्धार्थाला आश्चर्य वाटलं की या निष्पाप पक्षाला कुणी मारलं असावं. थोड्याच वेळात त्याचा चुलत भाऊ देवदत्त शिकारीच्या सर्व आयुधांशी तेथे आला. त्याने सिद्धार्थाला सांगितले की आकाशात उडत असलेल्या एका पक्षाला आपण बाण मारला आहे. तो पक्षी जखमी झाला असून काही अंतरावर उडून गेल्यावर तो इथेच कुठेतरी पडला असावा. तो पाहिलास काय?
सिद्धार्थला त्याने विचारले. सिद्धार्थ म्हणला होय. व घायाळ स्थितीत बरा झालेला तो पक्षी त्याने त्याला दाखवला आणि तो जो पक्षी घायाळ झालेला होता तो पक्षी त्याने त्या देवदत्तला दाखवला. देवदत्ताने मागणी केली की माझा पक्षी तू माझ्या स्वाधीन कर. आणि देवदत्त म्हणला की हा पक्षी मी मारलेला आहे आणि तो तू मला स्वाधीन कर, तो मला दे. पण सिद्धार्थने ते नाकारले. त्यामुळे त्या दोघांमध्ये वाद निर्माण झाला. देवदत्ताचं म्हणणं होतं की या पक्ष्याचा मालक मी आहे, कारण शिकारीच्या नियमानुसार जो शिकार करतो तोच या शिकारीचा मालक होतो. सिद्धार्थनं या नियमाची अधिकृतता अमान्य केली. तो म्हणला जो ज्याचे रक्षण करतो त्याला त्याच्या मालकीचा हक्क प्राप्त होतो. आणि सिद्धार्थनं सांगितलं जो रक्षण करतो तो मालक असतो, जो मारतो तो मालक नसतो. पक्षाला मारणारा हा मालक नसतो, तो पक्षाला रक्षण केलेला आहे, पक्षाला जगवलेला आहे, मृत्यूपासून वाचवलं आहे, तो मालक असतो. ज्याला दुसऱ्याच्या जीव घ्यायचा असतो तो त्याचा मालक कसा होऊ शकतो? आणि मग जर समजा दुसऱ्याचा जीव घेणारा जो आहे तो कसा काय मालक होऊ शकतो? या वादात दोघांपैकी कुणीही माघार घ्यायला तयार होईना. शेवटी हा प्रश्न लवादाकडे नेण्यात आला. लवादाने सिद्धार्थ गौतमाच्या दृष्टिकोनाचेच योग्य असल्याचा निर्णय दिला. त्यामुळे देवदत्त सिद्धार्थाच्या कायमचा शत्रू बनला. परंतु सिद्धार्थ गौतमाची करुणा वृत्ती इतकी उत्कट होती की आपल्या चुलत भावाची मर्जी राखण्यापेक्षा एका निष्पाप पक्षाचा जीव वाचवणे त्याला अधिक पसंत केले. सिद्धार्थ गौतमाच्या बालपणीच प्रकट झालेली त्याची स्वभाव लक्षणे ही अशी होती. आज आपण सिद्धार्थाचं बालपण, असित मुनी ऋषीचं आगमन, महामायेचा मृत्यू बघितलेला आहे. पुढच्या भागामध्ये आपण सिद्धार्थाचा विवाह बघणार आहोत. आपण हा बुद्ध आणि त्यांचा धम्म, भगवान गौतम बुद्धांचा धम्म हा ग्रंथ ऐका आणि या चॅनलला आपण लाईक करा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अनेक लोकांना आपण ह्या जो भगवान बुद्धांचा धम्म आहे त्या ग्रंथाचा कार्यक्रम आपण इतरांना पाठवा. नमो बुद्धाय. जय भीम.